आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक होतीये। मंत्री धनंजय मुंडे सुद्धा बैठकीसाठी दाखल झाले आहेत। मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत जीबीएस आजाराबाबत चर्चा होणार असल्याचं कळतंय। शिवाय बुलढाणा केस गळती प्रकरण सुद्धा चर्चेत येण्याची शक्यता आहे। इतकंच नाही तर शेतकरी प्रश्नावरती आजच्या बैठकीत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सूरज, अनेक महत्त्वाचे मुद्दे सध्या आपल्याला समोर येताना दिसतायत, जे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता उपस्थित केले जाणार आहेत आणि त्यात मुंडेंची उपस्थिती सुद्धा लक्ष वेधून घेतेय। नेमकं काय खास गोष्टी आहेत आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीच्या? नक्कीच थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। पुण्यातील वाढता रोग आणि तसेच बुलढाण्यातील केसगळती प्रकरण या दोन मुख्य विषयांवरती चर्चा असणार आहे। मात्र थोड्याच वेळात कॅबिनेट बैठकीला सुरुवात होणार आहे आणि धनंजय मुंडे हे मंत्रालयात दाखल झालेले आहेत। आपण पाहिलं तर कालच अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आणि काही महत्त्वाचे पुरावे देखील अजित पवारांकडे दिले असल्याचं दमानिया यांनी सांगितलं होतं। आणि त्यानंतर आज ही कॅबिनेट बैठक आहे, तर कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे देखील दाखल झालेले आहेत। आज हे देखील असं समजतं आहे की कॅबिनेट बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये चर्चा होणार आहे आणि त्या दोघांच्या चर्चेमध्ये देशमुख प्रकरणाचा या जे बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाची त्यावरती चर्चा होणार आहे। तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी अनेकांनी मागणी केलेली आहे। सुरेश धस देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजीनाम्याची मागणी करणार आहे। आज नक्कीच सूरज, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आणि त्यात त्यांचं मंत्रिमंडळ बैठकीला असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। नेमकं काय निर्णय होतोय, काय होतंय त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात पाहणं महत्त्वाचं आहे।